आवाज येतोय? हा, ओके. पाठीमागच्या क्लासला आपण काय पाहिलं होतं? पाठीमागच्या क्लासला अव्यय पाहत होतो ना आपण. संपलंय ना ते? म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाचे चारही प्रकार संपलेत ना शिकून? हा, ओके. हा, ठीक आहे. तर क्रियाविशेषण अव्यय आपलं शिकून संपलेलं आहे. आता तुम्हाला पुस्तकामध्येच आहे पहा, पेज नंबर 12 वरती शब्दयोगी अव्यय लिहायचे. म्हणून आपण आज घेणार आहोत शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्ययाविषयी तुमच्या पाठामध्ये मला वाटते जास्त माहिती नाहीये. हा, फक्त प्रश्न दिलेला आहे डायरेक्ट. पाठीमागे आहे का? पेज नंबर 12च्या आधी पण नाही दिलेली माहिती. हा, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, आपण घेऊयात. आता पाहायचंय शब्दयोगी अव्यय. अव्यय, ओके. ठीक आहे. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दयोगी ह्याचा अर्थच असा आहे. एक मिनिट, इथं बसत नाहीये. शब्द योगी म्हणजे योगी म्हणजे जोडून येणारे. योगी म्हणजे जोडून येणारे. आणि शब्द योगी तर शब्दांना जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. चिराग, आवाज येत नाहीये का? बाकीच्यांना आवाज येतोय ना? शुभमला नाही येतोय. राधाराणीला येतोय. ओके, ठीक आहे. म्हणजे येतोय. हा, ठीक आहे. तर शब्दांना जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. योगी म्हणजे जोडून येणारे. योगी या शब्दाचा अर्थ काय आहे? जोडून येणारे. ठीक आहे. हा, तर शब्दयोगी अव्यय, योगी म्हणजे जोडून येणारे. आणि त्याची व्याख्या काय? शब्दांना जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जसं उदाहरण आहे, हे लक्षात आली? व्याख्या लक्षात आली? शब्दांना जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता ते कसं असतं? समजा इथं पहा वाक्य, टेबलावर टेबलावर फुलदाणी आहे. हा, टेबलावर फुलदाणी आहे. तर याच्यामध्ये टेबलावर फुलदाणी आहे. आता शब्दयोगी अव्ययाची व्याख्या आपण काय पाहिली होती? की शब्दाला जोडून येणारा शब्द. इथं पहा, दोन जोडून आलेले शब्द कुठे आहेत? टेबलावर हे दोन शब्द आहेत. ठीक आहे. ज्यांना ऐकायला येत नाहीये त्यांचं स्वतःच काहीतरी रेंज नेट प्रॉब्लेम असेल. थोडस रेंज मध्ये बसा. टेबलावर फुलदाणी आहे. तर टेबलावर आपण सांगितली व्याख्या की शब्दाला जोडून येणारा शब्द. टेबल हा शब्द आहे, त्याला जोडून शब्द कोणता आलेला आहे? वर. मग वर हा शब्द काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा. जे टेबल या शब्दाला वर
हा शब्द, हा बरोबर, शुभम बरोबर, ठीक आहे. अ, तर हे वाक्य समजलं तुम्हाला. आणखी शब्दयोगी अव्यय, हे शब्द तुम्हाला सांगते. शब्दयोगी अव्यय कसं ओळखायचं, त्याचे शब्द कोणकोणते आहेत? तर आत, नंतर, पूर्वी, नंतर, पूर्वी, पर्यंत, मागे, पुढे, शिवाय. हा हा बरोबर, सारंग बरोबर. हा, तर हे शब्द तुमच्या लक्षात आलं. इथे एवढेच बसलेत, आपण पुढचे घेऊयात. आत, नंतर, पूर्वी, पर्यंत, मागे, पुढे, शिवाय. हम्म. तर याच्यानंतर आणखी शब्द आहेत. हे लक्षात आले शब्द? हा, जवळ, बरोबर, नंतर आणखी समोर, भोवती, प्रमाणे, समोर, भोवती, प्रमाणे, समोर, भोवती, प्रमाणे, कडे, साठी. पहा, एवढे सगळे शब्द आहेत. आणखी याच्यामध्ये सह, सह सुद्धा येऊ शकतो. सह म्हणजे बरोबर, सह, सोबत, हा सोबत. ओके. हा, तर हे फक्त आपण जोडून लिहायचे, वेगवेगळे नाही लिहायचे. समजा आता आपल्याला इथं, हा, बद्दल, हो चालेल. माझ्याबद्दल आपल्याला असं काय, माझ्याबद्दल तू काय बोलत आहेस असं आपण विचारलं, तर माझ्याबद्दल, बद्दल हा शब्द त्याला जोडून आला, चालतोय, बरोबर आहे. हा, तर एवढे सगळे शब्द आहेत, तर प्रत्येकाचं आपण एक एक वाक्य बनवायचं, जे आपल्याला शब्दयोगी अव्यय लक्षात येईल. आता मला फक्त अव्यय कोणतं, अव्ययाचा शब्द त्याच्यामध्ये सांगायचा. अतिशय सोपं आहे. अव्यय ओळखतानाच शब्दाबरोबर ते जोडून येणारा शब्द आहे, त्यामुळं लगेच लक्षात येतो. हे पहा, देशाला, देशाला देण्यासाठी, देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? सांगा मला यातलं शब्दयोगी अव्यय किती आहेत, कोणकोणते आहेत? राधिकाचं आलेलं आहे, निम्मच उत्तर आहे राधिका. नित्यच आलेलं आहे, बरोबर आहे. हा, राधाराणीचा आलेला आहे. फक्त राधाराणी हे लिहायचंय, फक्त अव्ययाचा शब्द लिहायचा. हा, राधिकाचा आलेला आहे. शंतनू बरोबर आहे. दोन आहेत पहा, दोन. ठीक आहे, आलेला आहे. बरं, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. देशाला देण्यासाठी आपण जोडलं, तुमच्याकडे वेळ आहे का? हा, बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे. दोन आहेत आपल्याला याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय. देशाला देण्यासाठी, देणे वेगळा आहे, साठी वेगळा शब्द आहे. मग आपल्याला काय सांगितलं, जोडून, शब्दाला जोडून येणारा शब्द जो पुढचा शब्द आहे तो घ्यायचा. मग देण्यासाठी, मग साठी हा काय आहे, शब्दयोगी अव्यय.
आता तुमच्याकडे, मग कडे काय आहे? शब्दयोगी अव्यय. तुमचा हा एक शब्द झाला आणि कडे हा एक शब्द. तर कडे हा शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. बरीचशी मुलं आज झाली. तर त्यांच्यासाठी परत एकदा सांगते, आपण पाहतोय शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द, त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आणि शब्दयोगी अव्ययाचं आपण उदाहरण दिलं, टेबलावर फुलदाणी आहे. टेबलावर, मग वर हे जोडून आलेलं आहे टेबल या शब्दाला. मग वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. तर त्याचे आपण शब्द पाहिले की कोणकोणते शब्दयोगी अव्यय असतात. तर ते शब्द म्हणजे आत, नंतर, पूर्वी, पर्यंत, मागे, पुढे, शिवाय, जवळ, बरोबर, बद्दल, समोर, भोवती, प्रमाणे, साठी, कडे, सह. तर हे सगळे काय आहेत? शब्दयोगी अव्यय. कारण ते नेहमी शब्दाला जोडून येतात. शब्दाला जोडून येतात. ठीक आहे. आता आणखी आपण उदाहरण पाहूयात. मी आईसह दुकानात गेलो. मला सांगा, फक्त यातलं शब्दयोगी अव्ययाचे शब्द सांगायचे. हम्म, प्रथमेश आलेला आहे, राधाराणी, शंतनू. ओके. नाही नाही, आत नाही होऊ शकत. ते आपण हे केले, अ दिला नाही ना त्याच्यामध्ये, डायरेक्ट दुकानात. आत, दुकानात आत असं नाही म्हटलं. हा, सह. ओके. सह येईल याच्यामध्ये, सह. ठीक आहे. सह उत्तर आहे सह. आता पुढचं एक उदाहरण देते. मी झाडावर चढून बसलो होतो. मी झाडावर चढून बसलो होतो. याच्यामध्ये ओके ओके, समजलंय तुम्हाला चांगलं. क्रियाविशेषण अव्ययापेक्षा शब्दयोगी अव्यय पटकन समजले. ठीक आहे. उत्तर जयचं येते. शंतनू, सारंग, प्रज्वल, प्रथमेश, राधाराणी, शुभम, पार्थ, नित्या, शर्वरी, अदिती. ओके. हा ओके, ठीक आहे. राधेश्याम, प्रार्थना. प्रार्थना उत्तर आलेलं नाही. 24 म्हणजे 23 जण आहोत आपण. सर्वांचं उत्तर आलं पाहिजे हा. चुकीचं असलं तरी चालेल. आणखी पुढचं उदाहरण. हा, बाहेर, बाहेर पण होऊ शकते. थांबा. मी घरावर जाऊन सामान घेतले. ओके, सामान घेतले. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की शब्दयोगी अव्यय कसं वापरलं जातं. हा, शब्दाला जोडून येतं. ठीक आहे. आणखी हे पण होईल. आणखी एक वाक्य देते, जे आपण शब्दयोगी अव्यय मगाशी सांगताना दिलं नाही. मी मनाविरुद्ध वागत होतो.
हम्म. मगाशी मला वाटते आपण अव्ययामध्ये दिलं नव्हतं, पण असे वेगवेगळे पहा शब्द आपल्या पुढे येतील की जे शब्दयोगी अव्यय आहेत. हम्म. ठीक आहे. बरोबर. माझ्या मनाप्रमाणे बाबा वागत होते. हा, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलंय, कुणाचंही उत्तर चुकत नाहीये. चांगली गोष्ट आहे, खूप लवकर समजले तुम्हाला शब्दयोगी अव्यय. फक्त शब्दयोगी अव्यय कोणते ते फक्त लक्षात ठेवायचं. हम्म. ठीक आहे. मी काही दिवसांपूर्वी गावी आलो. ठीक आहे. हा, बरोबर आहे. बरोबर आहे सर्वांचं. मला आईशिवाय करमत नाही. हा, बरोबर आहे. मी बरोबर दिलेलं आहे उत्तर. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना समजलं शब्दयोगी अव्यय? हा, समजलं आहे. तर आपण पुढे जाऊयात. आतापर्यंत आपण क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार पाहिले आणि आता शब्दयोगी अव्यय पाहिलं. तर याच्यामध्ये कुणाला काय डाऊट्स आहेत का? नो डाऊट्स. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. छान. मग आपण घेऊयात आता उभयान्वयी अव्यय. हा, पुढचा आहे उभयान्वयी. उभयान्वयी. आता उभयान्वयी म्हणजे काय? तर उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे. पहा, उभय म्हणजे दोन. उभयान्वयी, उभय म्हणजे दोन आणि अन्वय जोडणे. दोन जोडणे म्हणजे व्याख्या काय होईल की दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणे. तर दोन काय जोडणे? तर दोन शब्द किंवा दोन वाक्य. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणे, याचं काम कोण करत असतं? हे उभयान्वयी अव्यय. लक्षात आलं? व्याख्या लक्षात आली? दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला
उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व्याख्या समजली? हा. उभय म्हणजे काय सांगा बरं मला. उभय, उभय म्हणजे काय सांगितलं मी आता. उभय, हा. हा ठीक आहे, असू द्यात दोन. आणि अन म्हणजे अन्वय. हम्म. अन्वय, अन्वय म्हणजे उभय म्हणजे दोन सांगितलं तुम्ही. अन्वय म्हणजे हा आयुष आलेलं आहे, राधाराणीचं आलेलं आहे उत्तर. नित्याचं आलेलं आहे, जयचं आलेलं आहे. बोर्डवरती दिसतंय ना. ठीक आहे. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणे. तर ही व्याख्या होते आपली. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता पहा, उभयान्वयी अव्यय कोणकोणते असतात. तर की, की, अथवा, परंतु, परंतु, शिवाय, नि, म्हणजे, हा किंवा पण, किंवा जर, तर, किंवा जर, तर, हा तर हे असतात उभयान्वयी अव्यय. शुभम, तू दिलेल ना, मी कथा कादंबरी दोन्ही वाचतो. मग तू काय लिहायचं, मी कथा आणि कादंबरी दोन्ही वाचतो. अशा प्रकारे म्हणजे जो स्वल्पविराम आपण देतो त्याच्याऐवजी तिथं आपण हे दोन शब्द कथा आणि कादंबरी असं म्हणू शकतो. कथा आणि कादंबरी दोन्ही वाचतो. मग आणि हा शब्द काय आहे. आणि शब्द नाही दिला का रे. दिला ना. आणि कारण म्हणून, आणि कारण म्हणून म्हणजे अन, थांबा आपण लिहून घेऊया. हे लक्षात आले की अथवा परंतु शिवाय नि म्हणजे किंवा आणखी काय तरी अन व आणि कारण तरी अन व आणि कारण म्हणजे. तर हे शब्द काय करतात, दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं काम करतात. ठीक आहे. शुभम, हा छान. राधाराणी, हा ओके. हा पण, परंतु, आणि, व, अन. तर हे सगळे शब्द काय आहेत, उभयान्वयी अव्यय वाक्य किंवा शब्द जोडण्याचं काम करतात. तर आता आपण वाक्य पाहूया. हा पण तू आमच्या बरोबर चल अथवा घरी चल. हा ठीक आहे. अथवा या शब्दानं जोडलं. त्या चहा त्याला चहा व दूध आवडतो. छान, बरोबर. उदाहरण मी सांगे. मिताली व वैशाली मिळून शाळेत जातात. मिताली व वैशाली, मला सांगा याच्यातलं. शाळेत जातात. शाळेत जातात. ठीक आहे, ठीक आहे. पार्थ आलेला आहे. दोन्ही पार्थ. शर्वरी, राधिका, जय, राधाराणी. हा राधेश्याम बरोबर आहे. शुभमचं आलेलं आहे उत्तर. मिताली व वैशाली शाळेत जातात. याच्यातलं उभयान्वयी अव्यय
हा हा बरोबर राधाराणी. ठीक आहे, आणखी पुढचं एक वाक्य पाहूया. आता पाऊस पडेल. आता पाऊस पडेल कारण ढग जमा झाले आहेत. हा यातलं सांगा उभयान्वयी अव्यय. हा ओके ओके. अं, हा बरोबर, अगदी बरोबर. आदिती काय लिहिले? आदिती याच्यातलं हे सांगायचंय. उभयान्वयी अव्यय. हा हा ओके ओके ठीक आहे. समजलंय ना सर्वांना? ठीक आहे. आता आणखी उदाहरणे घेऊयात आपण. मी रिक्षाने किंवा बसने जाईन. रिक्षाने किंवा बसने जाईन. मी रिक्षाने किंवा बसने जाईन. हा ठीक आहे ठीक आहे छान. बरोबर. ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण घेऊयात. हे आलेलं आहे उत्तर सर्वांचं. मी खूप अभ्यास केला म्हणून पास झालो. मी खूप अभ्यास केला म्हणून पास झालो. हा आलेलं आहे तुमच्या लक्षात. आणखी 4-5 उदाहरणं घेऊयात आणि केवळ प्रयोगी अव्यय उद्या घेऊयात आपण. पुढचं आणखी का पुढचं घेऊयात रे अव्यय, समजलं असेल तर. का हेच उदाहरणं घेऊयात उभयान्वयीची आणि शब्दयोगीची. 15 मिनिटं आहेत, पुढचे घेऊयात. ओके ओके ओके. हा नेक्स्ट. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. हा तर पुढचं घेऊयात. पुढचं आहे केवल प्रयोगी अव्यय. हा केवल प्रयोगी अव्यय. हे व्यवस्थित येते तुम्हाला पाठीमागचं, मग आपण पुढे जाऊया. 15 मिनिटात होईल. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आहे? आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या आपण एखाद्या उद्गाराद्वारे म्हणजे आपल्या बोलण्याद्वारे व्यक्त करतो. ते आहे केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे आपल्या मनात आलेल्या भावना आपण उद्गाराद्वारे म्हणजे बोलण्याद्वारे
भावना बोलून व्यक्त करतो. तर त्यावेळी आपण जे शब्द वापरतो, भावना बोलून व्यक्त करतो, त्यावेळी वापरले जाणारे शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी जे शब्द वापरले जातात ते आहेत केवल प्रयोगी अव्यय. हा, उद्गारार्थी शब्द म्हणजे आपण जे उद्गार काढतो, जे बोलतो, ते शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे आपल्या मनामध्ये पहा, एखाद्या वेळी खूप आनंद होतो, एखाद्या वेळी खूप दुःख होतं, एखाद्या वेळी एकदम भीती वाटते, की एखाद्या वेळी खूप आश्चर्य वाटतं. तर या सगळ्या ज्या भावना आहेत त्या एका विशिष्ट शब्दाने आपण व्यक्त करत असतो आणि ते विशिष्ट शब्द म्हणजेच काय, केवल प्रयोगी अव्यय. ओके. तर जसं त्याचं उदाहरण म्हणजे त्याचे शब्द पण सांगते मी तुम्हाला, केवल प्रयोगी अव्ययाचे शब्द काय काय असतात. शब्बास, अरे रे, शब्बास, अरे रे, बापरे, आहा हा, अरेच्चा, अबब, किंवा खूप किळसवाण वाटत असेल, शी, अशा प्रकारे चूप वगैरे. तर हे सगळे शब्द काय आहेत, केवल प्रयोगी अव्यय. ओके, समजण्यात आले हे शब्द. मनात आलेल्या दाटून भावना या शब्दाने आपण व्यक्त करतो, या उद्गारांनी व्यक्त करतो, ते आहेत केवल प्रयोगी अव्यय. याची उदाहरणं आपल्यात. अं, शाब्बास, छान काम केलेस. हा, हे बोर्ड दिसत नाहीये का? दिसतोय ना बोर्ड सर्वांना? आदिती काय म्हणते? वाव, अरे रे, अरेच्चा, बापरे. हा, ओके, ठीक आहे, छान. हा, बोल, दिसतो, हा, ठीक आहे. तर शाब्बास हा शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. हे सोपे आहेत बघा. आपण क्रियाविशेषण अव्ययाचे जे प्रकार पाहिले चार, ते थोडेसे कठीण होते. परंतु नंतर जे पाहिलं, शब्दयोगी अव्यय अतिशय सोपा आहे, उभयान्वयी अव्यय पण अतिशय सोपा आहे आणि केवळ प्रयोगी अव्यय पण अतिशय सोपा आहे. फक्त क्रियाविशेषण अव्यय का कठीण आहे, की त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत. स्थल, काल, रीती, परिणाम, संख्या, परिमाण और संख्या. तर हे चार प्रकार असल्यामुळे ते थोडंसं लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण जाते. बाकी हे तिन्ही प्रकार सोपे आहेत. त्यामुळे आपण जरा फास्ट घेत. पुढचं उदाहरण आहे, अं, अरे रे, अरे रे. हे शक्यतो लक्षात येतं. पहा, हे अरे रे म्हटलं की काय येतं, उद्गारवाचक चिन्ह. मग फार वाईट झाले. अरे रे, फार वाईट झाले. हा, शक्यतो लगेच लक्षात येतं कारण उद्गारवाचक चिन्ह पुढे दिलेलं असतं. हम्म, ठीक आहे. हम्म. आले सर्वांच्या लक्षात? आणखी एक दोन उदाहरण घेऊया. बाप रे, केवढा मोठा साप. हम्म, हो, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर.
बरोबर आहे. आणखी एक उदाहरण घेऊया. आहा हा पिसा फुललेला मोर. आहा हा पिसारा फुललेला मोर. पिसारा फुललेला पिसारा फुललेला मोर. ओके. हा, बरोबर आहे. ठीक आहे. आता मी काही शब्द देते, ते तुम्ही कंसामध्ये घालायचे. पहा, शब्द आहेत. आता मी ओरली सांगते हा. शब्द फक्त लिहिते कोणकोणते आहेत. अरे रे, अबब, शी, म्हणजे छी एकदम किळस वाटली की हा शब्द आपण उच्चारतो. आणि चूप. तर हे चार शब्द योग्य ठिकाणी घालायचे. तर मी तुम्हाला गाळलेल्या जागा सांगते. डॅश डॅश काय दशा झाली त्याची. डॅश डॅशच्या जागी तुम्ही हे शब्द घालायचे चार. म्हणजे या चारीपैकी जे जो योग्य बसतोय. हा. डॅश डॅश काय दशा झाली त्याची. पार्थ आलेला आहे, शर्वरी आलेला आहे, राधिका आलेला आहे, राधाराणी. ओके. हम्म, बरोबर आहे. आता पुढचं आहे डॅश डॅश एक अक्षरही बोलू नकोस. डॅश डॅश एक अक्षरही बोलू नकोस. हम्म, हम्म. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, एकदम व्यवस्थित आलेलं आहे लक्षात. हम्म, बरोबर आहे. आता पुढचं आहे डॅश डॅश मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. डॅश डॅश मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. बरोबर. बरोबर. हम्म. हा, बरोबर. पुढचं डॅश डॅश केवढा मोठा अजगर. हं, हा, बरोबर. ठीक आहे, तुमच्या हे पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. आता आपण ह्याचे स्वाध्याय घेऊयात. उभयान्वयी. तिथं तुम्ही शब्द वापरायचे. तुम्हाला शब्द लिहून देते, ते शब्द तिथं वापरायचे. परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा. हं? तर हे शब्द तुम्ही वापरायचे. मी सांगते तुम्हाला प्रश्न. प्रश्न पहिला. मंगल खंजिरी डॅश डॅश टाळ छान वाजवते. मंगल खंजिरी डॅश डॅश टाळ छान वाजवते. हं, हा, बरोबर आहे. ठीक आहे. हा, होमवर्क सांगते आधीच.
होमवर्क करायचा आहे तुम्ही. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, बरं हे दोनच, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. ह्याचे 10 वाक्य, प्रत्येकी 10 वाक्य लिहून पाठवायचे. शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय यांची 10 वाक्य करून पाठवायचे. ओके, हा आहे आपला होमवर्क. आता मला हे वाक्य सांगा. काका आला डॅश डॅश, काकी आली नाही. वरचे जे शब्द दिलेले आहेत बोर्डवरती तुम्हाला, तर त्या शब्दामधला कोणता शब्द उभयान्वयी अव्यय तुम्ही याच्यामध्ये घालाल. ग्रुपवरती मी सेंड करते होमवर्क. ओके. काका आला डॅश डॅश, काकी आली नाही. वरती बोर्डवरती जे शब्द दिलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे. हा, ठीक आहे. आलेलं आहे उत्तर माझ्याकडे. हा, बरोबर. हा, ठीक आहे. आता प्रश्न तिसरा. कुंदाचा पाय मुरगळला डॅश डॅश, ती शाळेत येऊ शकली नाही. कुंदाचा पाय मुरगळला, वरचे जे बोर्डवरती शब्द आहेत त्यातला घालायचा आहे. कुंदाचा पाय मुरगळला डॅश डॅश, ती शाळेत येऊ शकली नाही. हा, राधिकाचं उत्तर आलेलं आहे. जय, यश, सर्वांनी द्यायचंय उत्तर. अथर्व, प्रज्वल चुकले तर विचार कर जरा. हा, पार्थ बरोबर, राधाराणी बरोबर. ठीक आहे. हा, ठीक आहे. ओके ओके, आहे बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे. मला बूट मला बूट डॅश डॅश चप्पल खरेदी करायची आहे. पहा, या शब्दातला कोणता शब्द येईल याच्यामध्ये. मला बूट डॅश डॅश चप्पल खरेदी करायची आहे. नाही अथर्व, कोमने. मला बूट डॅश डॅश चप्पल खरेदी करायची आहे. हा, बरोबर. राधाराणी बरोबर. प्रद्युम्न बरोबर. ठीक आहे. नित्या, नाही. अथर्व, तर याचं उत्तर काय आहे? किंवा. अरे, मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे असं आपण बोलतो ना. मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. ओके. हा, टाइम संपलाय. होमवर्क सर्वांनी करायचंय. ठीक आहे. ओके.